सचिन केरबा कांचन पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल. दत्ता पवार, बबलू पाटील आपण पाहतो ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. खरं आपण पाहतोय फायनल आणि सेमी फायनल आणि फायनल साठी प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट आहेत आणि ते टी शर्ट सौजन्य यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी आहे. देवा स्पोर्ट्स बिबेवाडी यांच्या माध्यमातून सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच साठी ते टी शर्ट सौजन्य आहे. सन्माननीय बंटीदादा तिकवडे देवा स्पोर्ट बिबेवाडी यांच्या माध्यमातून सेमी फायनल आणि फायनलच्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक टी शर्ट प्रत्येक खेळाडूला दिला जाणार आहे. पहिलं षटक आपण पाहतोय विक्रांत गोलंदाजी मार्कवर तयार होईल. पुढा एक मोठा संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. आज यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावाच लागणार आहे. आज मैदानाच्या आतमधला संघर्ष तुमचा पाहायला मिळतोय तर आयुष्यातही खरं तर यशस्वी होण्यासाठी तिथे देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतो. संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की जीवन जगायला एक रुबाब येत असतो. मग तो रुबाब तुम्हाला दाखवता येत नाही आणि विकतही घेता येत नाही. तो तुमच्या व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो. मुश्किल तो इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग अपने इरादे तोड़ देते. सच्चे दिल से हो चाहत कुछ पाने की तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते. पहिला चेंडू बबलू पाटीलचा तडाखा होता. फुलटॉस चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. येईल तो ताबडतोड षटकार. थँक्यू डिझाय. बबलू पाटीलला फुलटॉस चेंडू टाकणं म्हणजे वाघासमोर शिळे नेऊन टाकण्यासारखं आहे. त्यानं पहिल्या चेंडूवरती आपण पाहिला एक तडाखा दिला. तो मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथे विक्रांत वरती पहिल्या चेंडूवरती त्यानं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये चढवलंय. पुन्हा एक लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू डीजे. लागोपाठचे 2 आलेत. अजून एक जर आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय सचिन केरबा कांचन पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. अजून एक आला तर, आता 2 आलेत, अजून एक आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक ते रोख स्वरूपात असणार आहे. ओ शतरक्षक वाईडेस्ट लॉंग ऑफ झेल टिपला आणि फलंदाज बाद. पहिला फलंदाज सापडला जाळ्यात. बबलू पाटीलचा खेळ संपला. खरं तर आपल्या संघासाठी एक चांगली सुरुवात करून दिली होती. 2 लागोपाठचे 2 षटकार आले. कुठेतरी गॅप शोधायचा होता. इथे डीप ॲस्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळायचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तिथे वाईडेस्ट लॉग ऑफ मध्ये झेल टिपला आणि पहिला धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. बबलू पाटीलचा खेळ संपला गेलाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत आता तुषार रणदिवे. तुषार रणदिवे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होईल. पाहिजे कशा प्रकारची फलंदाजी तुषारची मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. खरं आपण पाहिलं विक्रांतनं पहिला बळी इथे टिपलेला आहे. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्याला साकारली. जर
जो फलंदाज सलगचे 3 षटकार खेळ त्याला 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय सचिन केरबा कांचन पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो ते 1,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पायची दिशा भरकटणारा चेंडू पुन्हा एकदा वाईटची घोषणा इथे मुख्य पंच करतील. एक अवंतर स्वरूपाच्या धावेने धावफलकावरती आपण देखील वाढ होताना पाहिल. इथे 13 धावा धावफलकावरती पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पुढा एक पुन्हा करता आपण पाहिलं वाईटची घोषणा करतील मुख्य पंच. लागोपाठचे 2 वाईट चेंडू आहेत. एक धाव आपण पाहतो तिथे घेतली गेली. एक धावेच्या सायख्यानं धावफलक मात्र पुढे 15 धावा धावफलकावरती पूर्ण होणार आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्यांसाठी म्हणजे प्रत्येक सामन्यासाठी तर 4 सामने तुम्हाला त्या दिवशी पाहायला मिळणार आहेत. 3 सामने 2 सेमी फायनल आणि 1 फायनल असे 3 सामने त्या दिवशी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्या 3ही सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्ट यांच्या माध्यमातून आहे. देवा स्पोर्ट्सचे प्रोपरायटर सन्मान्य बंटी तिकवणे सरांकडून प्रत्येक खेळाडूसाठी आकर्षक टी शर्ट नक्की दिला जाणार आहे. म्हणजे अशी अनेक पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं जी लागली गेलेली आहेत. पहिलं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. धावफलकावरती 15 धावा 1 गडी बाद असताना खरं एक महत्वाचा मोहरा खरं तर तो महत्वपूर्ण फलंदाज खरं तर बाद झाल्यानंतर कुठेतरी धावफलक थांबलेला आहे. म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले असं वाटलं होतं की आता एक मोठा धावफलक इथे उभा राहील. परंतु पुन्हा एकदा धावा मैदानाच्या आतमध्ये थांबल्या गेल्यात. परंतु पाहायचंय तुषार रणदिवेत सुद्धा ती ताकद आहे तर दुसऱ्या बाजूने दत्ता पवार मध्ये सुद्धा ती ताकद आहे. म्हणजे बलाढ्य ताकदीचे दोन्ही संघ आहेत. एकमेकांवर आता डाव टाकले जातील ते डाव उधळून लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होईल. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल आणि धावफलकावरती 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये गणेश सदा कांचन 11 उरुळी कांचन. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो गोलंदाज राहुल जोगडिया. राहुल जोगडिया डाव्या हाताने गोलंदाजी करेल बा. खरं तर फलंदाजी करताना राहुल जोगडियाला आपण पाहिलं उजव्या हाताने फलंदाजी करतो डाव्या हाताने गोलंदाजी करतो. अशा अनेक खेळाडू आपण खरं तर पाहिलेले आहेत जे डाव्या हाताने गोलंदाजी करतात उजव्या हाताने फलंदाजी करतात. अशा अनेक खेळाडू बघितले आहेत. त्यामध्ये आपण राहुल जोगडियालाही पाहतोय. खरं काय पाहायचंय काय या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी असेल. कुठेतरी पुन्हा धावा रोखण्यासाठी त्याला प्रयत्न करावा लागेल. खरं पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये 15 धाव्यांचं ठरलं. त्यामध्ये एक महत्वाचा फलंदाजही बाद झालाय. परंतु एक जरी बाद झाला असला तरी अजूनही आपण पाहतो बरीच मोठी तगडी लाईन त्यांच्याकडे आहे फलंदाजीची. पाहायचंय 15 धावा धावफलकावरती असताना बेस्ट टाइम आहे. बराच उंच गेला आकाशामध्ये. शतरक्षक डाऊन दी बॉल झेल टिपला आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. तुषार रणदिवे बाद तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. कोण नवीन फलंदाज? पप्पू तोडकर. पप्पू तोडकर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणार पप्पू तोडकर. खरं बबलू पाटील देखील आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आज एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून करताना आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळतो. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा खेळ या सामन्यात नक्कीच राहील. पप्पू तोडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहणार आहोत. चला वेळ वाचवा विनंती असेल. यानंतर अजून एक इनिंग आहे. बॅड लाईटचं कुठलं अपील चालू दिलं जाणार नाही. हा सामना आजच आणि आता याच खेळाला खरं तर आपल्याला संपवायचा आहे. खरं आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती राहुल जोगड यांनी यश मिळवलंय.
आणि एक महत्वाचा फलंदाज त्यानं मैदानाच्या आतमध्ये तुषार रणदिवेला बाद केले. दत्ता पवार तसा अजूनही शांत आहे. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये त्याची फलंदाजी आपण पाहिलेली आहे, खरं तर एक बहरलेली फलंदाजी होती, परंतु या सामन्यात तो मात्र अजून शांत आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू होता, बाहेर जाणारा होता, बाहेरचीच कडी घेतली चेंडूने. खरं तर आपण पाहिलं शॉट थर्डमॅन मध्ये शतरक्षक तैनात असताना एक धाव तिथे मिळाली आणि एक धावेच्या सायखेडा धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. 16 धावा धावफलकावरती पुढवत आहेत. जिंदगी जख्मों से भरी है वक्त को महम बनाना सीखो, जिंदगी जख्मों से भरी है वक्त को महम बनाना सीखो, हरना तो एक दिन है मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीखो. जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है, जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है, कुछ पाकर हर कोई मुस्कुराता है, लेकिन जिंदगी शायद उसी को आजमाती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है. खरं आपण पाहिलं एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅटच्या आतली कड घेत चेंडू अंगावरती आला, तिथे मात्र आपण पाहिलं एक धाव मिळाली आणि एक धावेच्या सायखेडा धावफलकावरती आपण पाहतो 17 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना कमालीचं षटक राहुल जोगड्याचं आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. दोनही खरं तर दोनही फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये रोखले गेले. फाईन लेग शतरक्षक कुठेच नाही, चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. धावफलकावरती आपण पाहतो इथे 21 धावा धावफलकावरती आहे. 2 गडी बाद असताना दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चला थोडस फास्ट वेग दे थोडं सामन्याला. वाह, यावेळेचा चेंडू टप्प पडतो, एक बराचसा बाहेर निघाला चेंडू. खरं तर इथे त्या फटक्यासाठी तयार होता पप्पू तोडकर तो फटका, खरं बॅटवरती चेंडू आला नाही. कव्हर पॉइंट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळायचा प्रयत्न इथे तो देखील फसलाय. एक चांगला चेंडू होता राहुल जोगड्याचा, एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. पुढे एकदा अंगभेदक टाकलेला चेंडू होता. खरं तर पायाचा वेध चेंडूने घेतला, लेग पाईकच्या स्वरूपात एक धाव तिथे पंचांनी कळवली आणि याच बरोबर षटक संपलं दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपला धावफलकावरती. 22 धावा 2 गडी बाद. याही षटकात खरं तर कमालीची गोलंदाजी राहुल जोगड्याची पाहायला मिळाली. केवळ 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे फलंदाज या षटकामध्ये, खरं एक फलंदाज या षटकामध्ये बाद केलाय. पहिल्या षटकात महत्वाचा फलंदाज बाद झाला, याही षटकात आपण पाहिलं तुषार रणदिवेला बाद केलं. आणि आता पाहायचं आपल्याला षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि आता तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये कोण घेऊन येईल. म्हणतोय सुभाष. सलगच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल सचिन दादा केरबा, कांचन पाटील यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. धावफलकावरती 22 धावा 2 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आता तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये पास सुरुवात इथे होणार आहे. सुहास आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. समोर पप्पू तोडकर आहे. खरं एक चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळाय, 4 चेंडूंचा सामना केलाय, 5 धावा बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूने सलामी आलेला दत्ता पवार अजून पर्यंत मैदानाच्या आतमध्ये शांत आहे. कदा 4 षटकांमध्ये तुम्हाला एक मोठा धावफलक उभा करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आतापर्यंत 11च्या सरासरीने 22 धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्यात, परंतु पुन्हा एकदा धाव्यांचा वेग वाढला जाणार का ते देखील आता या षटकामध्ये आपल्याला कळेल. चला वेळ वाचवा, थोडीशी घाई करा. कुठेतरी अंधाराचं सावट, कदर तो सूर्य देखील आपण पाहतो आता पश्चिमेच्या बाजूला मावळतीच्या दिशेने झुकला गेलाय. ओ सरळ बॅटनं फुलोर लेनचा चेंडू खांडून काढला. बॉटम हेडचा वापर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एक फ्लाइटेड षटकार. या षटकारानं धावफलक मात्र पुढे जाईल. 28 धावा आपण पाहतो धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना.
एक बहारदार आयोजन आपण पाहतोय. शंभू चषक 2022 कुशालदादा कुंजर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय का तर शंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पाहे भगव वातावरण नक्कीच तयार केलेलं आहे. ओ पुन्हा एक आखूट टप्प्याचा चेंडू होता. पूल केला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावफलकावरती 34 धावा पूर्ण होत आहेत. अगदी पप्पू तोडकर आपण पाहतो खरं तर एक ताबडतोड फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये खरं तर बराचसा आक्रमक पवित्र त्यानं धारण केलेला आहे. आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. चौथी धावा आहे धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले आहेत. डीप ॲस्ट्रा कव्हरच्या बाजूला पटकावता क्षेत्ररक्षक मात्र आहे तिथे. डीप ॲस्ट्रा कव्हर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोनही फलंदाजांमध्ये ताळमेळ पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं आणि 2 धावा घेत धावफलकावरती वाढ 36 धावा धावफलकावरती पूर्ण होणार आहेत. खरं एक मोठं आव्हान उभं करायचं आहे. दोन्ही तुल्यबळ आणि ताकदवान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतो. खरं तर अनेक वेळे 2 संघ एकमेकांसोबत खेळलेले असतील. या संघातले खेळाडू देखील एकत्र देखील खेळलेले आहेत परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांसमोर उभे आहेत. एकमेकांवरती मी सांगितलं डाव टाकले जाणार ते डाव उधळून लावण्याचं कामही मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केलं जाईल. थोडासा बॅकफुट वरती पॉइंटला चेंडू खेळला होता. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात होता. एक धाव जी सहज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. जिथे 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी मी म्हणेल कारण धावा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रोखण्यासाठी गोलंदाज सुहासनं प्रयत्न केला. कुठेतरी धावेंची ट्रेन आता जी सुसाट सुटली होती ती पप्पू तोडकरची ट्रेन कुठेतरी थांबवण्यासाठी ती धावेंची ट्रेन होती. यावेळेचा चेंडू मिस टाइम आहे. बराच उंच गेलाय. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल झेल टिपला आणि फलंदाज बाद. दत्त पवार बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेरू लोहार. खरं आपण पाहिलं स्वतः गोलंदाजानं बराच उंच गेला चेंडू बराच वेळ आकाशात होता तो. स्वतः गोलंदाज आपण पाहिलं चेंडू पर्यंत गेला. एक सुंदर झेल तिथं टिपला. खरं सलामी लावलेला दत्त पवार तशी बघितली गेली तर फार मोठी खेळी त्याने केली नाही परंतु अगदी शांत पद्धतीने तो धावा मैदानाच्या आतमध्ये घेत होता. तिथे त्याची खेळी संपुष्टात आली. तिसरा धक्का आपण पाहतो 37 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. नवीन फलंदाज शेरू लोहार आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. ओहो आला तसा बिरकावला चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. षटकार. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धाव फलकावरती 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे देखील षटक प्रचंड महागडं ठरलं. सुहास 21 धावा देऊन गेला. एक गडी बाद करण्यात यश आलं असलं तरी धावा रोखण्यात आलं यश आलं नाही. शेवटच्या चेंडूवरती षटकार मैदानाच्या आतमध्ये करता शेरू लोहारनं ठोकला आणि आपण पाहतो आता षटक क्रमांक 4 अंतिमचं षटक मैदानाच्या आतमध्ये संदेश पारठे. पाहायचं एक क्रिकेटचा बराचसा अनुभव पाठीशी आहे. कशा प्रकारची गोलंदाजी परंतु त्याच ताकदीचा फलंदाज समोर असताना खरं दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात आज आहेत. एकमेकांसोबत अनेक काळ ते खेळलेले आहेत परंतु आज एकमेकांवरती पुन्हा एकदा डाव टाकले जातील
त्या कुरघोड्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. पप्पू तोडकर आपण पाहतो ऑन स्ट्राईक असेल. 8 चेंडूंचा सामना केलाय पप्पू तोडकरनं. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं 20 धावा त्यानं मैदानाच्या आतमध्ये बनवलेल्या आहेत. ओ पहिला चेंडू फुल टॉस होता. इथे नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि याच बरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील जाईल. चौकार. नो +4 म्हणजे 5 आल्या. या 5ही धावा अवंतर स्वरूपाच्या होत्या. पाच धावा बोनस रूपी आल्या. पुढचा येणारा चेंडू फ्रीडचा असेल आणि त्या चेंडूवरती येणाऱ्या धाव्या सुद्धा बोनस रूपी असणार आहेत आणि ते घेण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पप्पू तोडकर करेल. एक मोठा फटका आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. शतरक्षक तिथे तैनात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि 2 धावा ज्या सहज मैदानाच्या आतमध्ये मिळतील. याच बरोबर या 2 धाव्यांच्या बरोबर धावफलकावरती आपण पाहतो संघाचं अर्धशतक. 50 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 50 धावा आपण पाहतो इथे 3.1 षटकात इथे पूर्ण होताना आपण पाहतोय. स्विच हिटचा प्रयत्न करायचा होता. खरं आपण पाहिलं बॅटवरती चेंडू आला नाही. तिथे मात्र आपण पाहिलं की कुठेतरी पायाचा वेध चेंडूने घेतला. तिथे मात्र एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळाली. ती लेग बाईच्या स्वरूपात होती आणि 1 धावेच्या सायकल 51 धावा धावफलकावरती. खरं शेवटचं आणि अंतिम जे षटक आहे स्लॉग ओव्हर होतं तिथे मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केला जाईल. परंतु पाहायचं आता पुन्हा इथे धावा रोखाव्या लागणार आहे. कुठेतरी आपण पाहिलं आतापर्यंत धावेंचा पाऊसच मैदानाच्या आतमध्ये पडत आलाय. एक चांगला धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभा नक्कीच राहिलेला आहे. आतली कट घेतली चेंडूनं. धाव घेण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि इथे धाव खरं वाचली असती. एक धाव कदाचित वाचली देखील असते परंतु फेक जरा थोडीशी चुकीच्या दिशेला आली आणि इथे 1 धाव मैदानाच्या आतमध्ये मिळाली. याचबरोबर धावफलक 52 धाव संख्येवरती जाऊन पोहोचेल. शेवटचे 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असताना एक मोठा धावफलक खरं अर्थानं उभा राहतो या शेवटच्या सामन्यामध्ये. सावल्या देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सावल्यांनी पदार्पण केलंय. थोड्याच वेळामध्ये अंधारही पडेल आणि ते पक्ष देखील आपल्या घरट्याकडे आता स्थलांतर करतील आणि अंधार पडायच्या अगोदरच आपल्याला सामना देखील संपवायचा आहे. इथे पुन्हा एक फुलटॉस चेंडू होता. त्यावरती जास्त मोठा फटका आला नाही. खरं एकच धाव आली. 1 धावेच्या सायकल धावफलकावरती 53 धावा. खरं या षटकामध्ये पहिला चेंडू सोडता नंतरचे चेंडू आपण पाहतो संदेश पारठेनं खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुंदर टाकलेले आहेत. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी काय असते याचं उदाहरण त्याने दाखवलं आणि कुठेतरी मी धावा रोखीन हा संदेश तो मैदानाच्या आतमध्ये घेऊन आला होता आणि त्याने धाबाही मैदानाच्या आतमध्ये रोखलेल्या आहेत. याच बरोबर आपण पाहतोय ते फलंदाज बाद होईल शेरू लोहार धावबाच्या स्वरूपात. त्रेपन्न धाबा आहे धावफलकावरती. शेवटचा 1 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो आशिफ शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 4 गडी बाद 53 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू या षटकातला संदेश पारठेचं कौतुक करावं लागेल. खरं एक चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये नक्कीच टाकलेली आहे. दिशा भरकटणारा चेंडू पहा इथे मुख्य पंच दंडित करतील. एक बोनस रुपये धाव नक्कीच इथे धावफलकावरती जोडली जाणार आहे. आज एका धावेसाठी बराचसा मोठा संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एक धाव किती महत्वाची असते नक्कीच आपण अनेक सामन्यांमध्ये पाहिलेलं आहे. खरं आपण पाहिले एक धावेवरून देखील सामना आपल्याला सोडावा लागतो. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग च्या डोक्यावरून चढवला. एक बहारदार षटकार.
चला लवकर क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवा. 2 सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अजिबात वेळ घेऊ नका कुणीच. आता क्षेत्ररक्षण लगेच मैदानाच्या आतमध्ये सजवा, कारण आता थोड्याच वेळामध्ये पूर्ण अंधार पडेल आणि तोपर्यंत आपल्याला सामना मैदानाच्या आतमध्ये संपवायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो अनेक पारितोषिक आपण पाहतो या स्पर्धेसाठी नक्कीच आपल्याला मिळालेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतो थँक्यू थँक्यू. 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. श्री आणि आकाश ही सलामी जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होईल. पाठलाग करायचा खरं तर मला वाटतं 61 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये 60 बनवल्या होत्या. 61 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. दुसऱ्या इनिंगला मैदानाच्या आतमध्ये पास सुरुवात झालेला आहे. खरं तर आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून सेमीफायनल आणि फायनल सामन्यांसाठी प्रत्येक मॅचसाठी प्रत्येक सामन्यासाठी एक आकर्षक टी शर्ट आहेत. बंटी दादा तिकवडे देवा स्पोर्ट विबेवाडी यांच्या माध्यमातून पहा प्रत्येक सलगच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक असेल 1000 रुपयांचं. 3 विकेट साठी विकेट हॅट्रिक साठी. ओहो पहिला चेंडू इनसाइड आउट खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. पहिल्याच चेंडूवरती चौकार आलाय. एक चांगली एक सुंदर सुरुवात आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सलगच्या 3 विकेट साठीचे पारितोषिक 1000 रुपयांचं आहे. सन्माननीय सचिन अण्णा कांचन पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ रिव्हर्सिप देखणा सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल षटकार. लागोपाठचे आपण पाहतो 2 मोठाले फटके मैदानाच्या आतमध्ये आलेत. चौकारा पाठोपाठ षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. पुढा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मुख्य पंच दंडित करतील. वाईटची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. धावफलकावरती 11 धावा आहेत. टी फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले. उत्तराला दिलेलं प्रत्युत्तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. व्हायचा एक मोठा फटका मोठा तडाखा आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत खणखणीत चौकार.
आक्रमक पवित्र धारण केलेला आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. खर तर आपण पाहिलं जी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे, एक जबरदस्त सुरुवात नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हो, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न इथे मात्र आला नाही धाव चेंडू. धावफलकावरती जर नजर टाकली गेली तर 15 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहे. आणि पुन्हा खर तर संघर्ष दोन्ही बाजूनी मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. विदा करंदीकर म्हणतात असे जगावे धुण्यामध्ये आव्हाडांची लावणात तर, असे जगावे धुण्यामध्ये आव्हाडांची लावणात तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती अंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भेटताना चैन करावी स्वप्नांची. खरं तर पहा एक मोठं स्वप्न नक्कीच दोन्ही संघांनी पाहिलेलं आहे. ते विजयाचं स्वप्न आहे. आता स्वप्न त्यांचीच पूर्ण होत आहेत. स्वप्न मोठीच पहा, कारण मोठी स्वप्न तुमचं रक्त ढवळण्याचं काम करत असतात. एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एक खरं आडव्या बॅट मध्ये खेळायचा प्रयत्न होता. शतरक्षक आहे तिथे दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न घरट सोडले केव्हाच. आणि पाहता पाहता 2 धावा तिथे मिळाल्या आणि 2 धावेच्या सायखेड आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आहेत 18 धावा, कुठलाही फलंदाज बाद नसताना. शेवटचे चेंडू आता शिल्लक राहतील 18. अजूनही सामना जिंकण्यासाठी 43 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. जीवन खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. अरे जीवन खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. इथे जर तुम्हाला जिंकायचं असेल तर त्या खरं तर आपण पाहतो त्या अडचणीतही मार्ग शोधता आले पाहिजेत. आणि तो विजयाचा मार्ग खरं तर आता शोधण्यासाठी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू झालेला आहे. पहिलं षटक 18 धावेंचं आशिफ शेखचं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहिलं. प्रयत्न केला त्यानं सातत्यानं कुठेतरी धावा रोखण्याचा, परंतु आपण पाहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक हे जबाबदारीत असतं. आणि खरं तर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये तशी पाहिलं तर गेली तर सुंदर झालेली आहे. पाहिजे तर षटक क्रमांक 2 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतो तुषार रणदिवे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर तयार होणार आहे. तुषार रणदेवेचा हा पहिला चेंडू होता. खरं तर आपण पाहिलं बराच लांब ठेवला, उजव्या इष्टीच्या बराचसा लांब होता आणि इथे मात्र आपण पाहतो निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो थेट यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला गेला. खरं तर गती नव्हती जास्त चेंडू मध्ये, परंतु अचूक टप्प्यावरती ती गोलंदाजी होती. पायचे डीप कबरला खेळायला फटका, शतरक्षक दूरवरती, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखडी चौकार. एक चौकार इथे आलाय आणि पाहतो आपण धावफलकावरती केल्या चौकारानं वाढ इथे होणार आहे. 18 वरून धावफलक 4 न पुढे 22 धावा आपण पाहतो धावफलकावरती आहे. पुन्हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न दुसऱ्या धावे त्याचं रूपांतर इथे होईल आणि 2 धावा इथे सहज मैदानाच्या आतमध्ये मिळाल्या. खरं तर एखादे 2 मोठे फटके देखील मैदानाच्या आतमध्ये खेळावेच लागणार आहेत, परंतु पायचे इथे धावा कुठेतरी आता या षटकामध्ये रोखण्यासाठी तुषार रणदिवेनं देखील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केलेला आहे. खरं तुषार रणदिवे आपण पाहतो एक चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आहे, कारण तो डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि फलंदाजी करत असताना तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहतो त्याचा संघामध्ये समावेश आहे. एक चांगली खेळी नक्की त्याच्या माध्यमातून सातत्यानं होत असताना आपण पाहिलेलं आहे. पाहिजे आपण खरं तर जमिनी समांतरा फटका होता, स्विच हिट केला होता. एक गॅप मध्ये खरं तर खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होता. तिथे एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळाली आणि एक धावेच्या सायख्यानं आपण पाहतो धावफलक मात्र पुढे 25 धावा. धावफलकावरती षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना ओ परफेक्ट परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, चेंडू फेकून दिला.
सीमारेषेच्या बाहेर गगनचुंबी षटकार. शेवटचे 12 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 2 षटकात खरं आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 31 बनवलेत. अजून 12 चेंडू मध्ये 30 बनवायचे आहेत. आणि आता पाहिजे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खरं एक झंझावात मैदानाच्या आतमध्ये नक्की सुरू आहे. एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये, एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रंगली गेलेली आहे. खतर श्री आपण पाहतो एक चांगली फलंदाजी त्याने मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. विजय खडके आपण पाहतो षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आला. शेवटचे 12 चेंडू शिल्लक असताना 30 धाव्यांचा पाठलाग अजून करायचा आहे. क्रॉस दी बॅट स्क्वेअर लेगला खेळायला फटका होता. ओ क्षेत्ररक्षक थोडस खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणी चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि धावफलकावरती देखील या चौकारानं वाढ इथे होणार आहे. 35 धावा धावफलकावरती पूर्ण होणार होताना आपण पाहतोय. श्री एक चांगली फलंदाजी, 11 चेंडूंचा सामना त्याने केलाय, 26 धावा बनवल्यात, त्यामध्ये 4 चौकारांचा समावेश आहे आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून. वाह, आउटस्टँडिंग फटका होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतो समोर, तिथे झेल टिपला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होईल. चला बॅट्समन चला फलंदाज पटकन या मैदानाच्या आतमध्ये. पहिला धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाद बसला गेलाय. श्री बाद झाला. एक चांगली खेळ त्याने मैदानाच्या आतमध्ये साकारली होती. कुठेतरी आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत होता आणि खरं 12 चेंडू मध्ये 26 धाव्यांची खेळी त्याने मैदानाच्या आतमध्ये केली. त्यामध्ये 4 चौकारांचा समावेश आणि एक षटकार त्यामध्ये आला आणि एक चांगली खेळी त्याने मैदानाच्या आतमध्ये साकारली होती. तो बाद झाला. आता आकाश मैदानाच्या आतमध्ये सॉरी बंटी मैदानाच्या आतमध्ये, आकाश मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. खरं त्याने एक षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. 2 चेंडूचा सामना त्यानेही केलाय. 8 धावा त्याने मैदानाच्या आतमध्ये बनवलेल्या आहेत. पाहिजे आता बंटी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर खरं पहिल्या चेंडूवरती एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. यावेळेचा चेंडू पाहिजे आपल्याला दिशा भरकटणारा होता, बराचसा बाहेर होता. मुख्य पंच इथे दंडित करतील. वाईटची घोषणा. एक अवंतर धाव इथे आली. धावफलकावरती आपण पाहतो 36 धावा आहेत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 25 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. तांबलाना सूर्य कधी थांबली न धारा, या बेधुंद बाधळांना स्फोटला किनारा. पाहतो आपण, खरं तर आपण पाहतो अंधार थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये पडला जाईल, परंतु पाहायचा हा सामना कोण जिंकणार आहे. बऱ्याचशा क्रिकेट रसिकांच्या नजरा मात्र या सामन्याकडे लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो दिशा भरकटणारा चेंडू विजय खडकेचा होता. इथे वाईट +1 दोन्ही धावा बोनस रूपे आल्यात आणि धावफलकावरती 38 धावा इथे पूर्ण होणार आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे.
अजूनही सामना दोनही संघांच्या बाजूला समान स्थितीमध्ये आहे आणि पाहिजे ज्यावेळेस 61 धाब्यांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा होता. नक्कीच दोन तुल्यबळ ताकदवान संघ एकाच समोर एक होते. झुंज रंगली दोन वाघांची क्रिकेटच्या रणसंग्रामाची. हा रणसंग्राम नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी पेटताना आपण पाहतोय. एक थिनगी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंग मध्ये पडली आणि पुन्हा एक ज्वालामुखी आता पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता तयार होणार आहे. खरं संघर्ष खूप मोठा या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बराच उंच गेला आकाशामध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक बराचसा लांब आहे. आसिफ शेख आपण पाहतो चेंडूवरती येईल तोपर्यंत इथे मिळाल्या 2 धाबा. खरं एकेरी दुहेरी धाबांनी सुद्धा तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करणार आहात आणि त्याच धाबा इथे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. तर एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यात बरीचशी मोठी रंगत आणणार आहे. सामन्यातलं इक्वेशन मात्र इथे बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 9 आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 21 धाब्यांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती सामन्यातलं समीकरण पालटलं जातंय. तर प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजांना प्रेशराईज करणार आहे आणि एकदा का आपण पाहतो फलंदाजांनी दबाव घेतला की तिथून पुढचं गणित मात्र फार अवघड होऊन जाणार आहे. परंतु पायचे क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चितताने भरलेला क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा आपण पाहतो बराचसा बाहेर आलता चेंडू. यष्टीरक्षक मला वाटतं बबलू पाटील साहेबांकडून थोडीशी चूक तिथे झाली आणि तिथे मात्र एक धाव मैदानाच्या आतमध्ये आली. ते देखील बाईच्या स्वरूपामध्ये आहे. पायचे तिथे 41 धावा आपण पाहतो धाव फलकावरती पूर्ण होणार आहे. खरं तर हे षटक खूप महत्वाचं होतं आणि या षटकामध्ये खरं पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पुन्हा एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारलेली आहे. म्हणजे कुठेतरी अवंतर स्वरूपाचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडले जरूर, परंतु फलंदाजाला खरं मोठाले फटके या षटकात तरी अजून खेळू दिले नाहीत. आतली कट घेणारा चेंडू आपण पाहतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 7 आणि 20 धाब्यांची गरज अजून सामना जिंकण्यासाठी आहे. 7 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक चांगली गोलंदाजी विजय खडकेची आपल्याला या तिसऱ्या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळते. चला चला वेळ वाचवा पुढा. खरं तर शेवटचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो जो जिंकणार आहे तो सेमी फायनल मध्ये जाऊन दाखल होईल. म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे. पुन्हा एक चांगला चेंडू इथे षटक संपले. यशस्वी षटकाची सांगता होईल. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असताना तिथून पुढचे चेंडू पुन्हा एकदा विजय खडकेनं बेधक टाकत केवळ 10 धावा या षटकामध्ये खर्च करत एक फलंदाजाला बाद केलंय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 20 धाब्यांची गरज आहे. सलगच्या 3 विकेट साठी पारितोषिक आहे. सचिन अण्णा कांचन पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि पाहिजे आता हे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी कुठला गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार होणार आहे. पप्पू रामगुडे पाहतो आपण पप्पू रामगुडेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. एक कमालीची गोलंदाजी नक्कीच सातत्याने आपण पाहतो पप्पू रामगुडेचा खेळ. खरं एक डाव्या हाताचा फलंदाज आहे आणि गोलंदाजी आता पाहिजे कशा प्रकारची मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. खरं गेले आपण पाहतो की 45 वय असेल म्हणजे गेली 45 वर्ष उलटून गेली तरी देखील एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून सातत्याने मैदानाच्या आतमध्ये होत आहे. त्याच्या बॉडी लँग्वेज कडे जर तुम्ही पाहिलं तर वाटत नाही याचं पप्पू रामगुडेचं वय हे 45 पेक्षा जास्त असेल. कारण सातत्याने सराव खूप महत्वाचा असतो आणि सातत्याने सराव करणारे सगळे खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण बबलू पाटील साहेबांना पाहतोय. पप्पू तोडकर असेल, पप्पू रामगुडे असेल, त्याचप्रमाणे तुषार रणदिवे आहे, राहुल सातव आहे, आसिफ शेख आहे. हे सातत्यानं सराव करणारे खेळाडू आहेत आणि सराव केल्यानंतर तुम्हाला फळ देखील त्याचं मिळत असतं. पाहिजे शेवटचे 6 चेंडूंसाठी आता पप्पू रामगुडेला गोलंदाजीसाठी आणले गेले. पहिला चेंडू परफेक्ट ब्लॉक होल होता, काढून काढावा लागला. बॉटम हँडचा वापर करत पाहतोय तिथे
शतरक्षक येईल शेरू लोहार. तोपर्यंत मिळाल्या 2 धाबा आणि आपण पाहतो 2 धाब्याच्या संख्येने धावफलक वाढलं जाईल. 43 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि सामना जिंकण्यासाठी 18 धाब्यांची गरज आहे. 5 चेंडू आणि 18 धाब्यांची गरज असणारा सामना. खरं तर एक मोठा फटका, एक षटकार जर मैदानाच्या आतमध्ये आला ना तर इथे सामन्यातलं बरेचसं चित्र पालटलं जाणार आहे. फुलटॉस फुलटॉस चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. खडी षटकार. यावेळेस चेंडू सोडून दिला. यात एक षटकार मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि ज्या फटकेची आपण चर्चा करत होतो, एक मोठा फटका जर आला तर सामन्यातलं चित्र बदलेल आणि तो फटकाही तिथे आला आणि सामन्यातलं इक्वेशनही मैदानाच्या आतमध्ये आता बदललंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 3 चेंडू 12 धाब्यांची गरज. पुन्हा कुठेतरी श्वास रोखून धरणारा सामना. फुलटॉस फेकून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेंडू ते आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज आहे. एक रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सुरू आहे. ओ यावेळेस उंच आकाशात चेंडू. याच बरोबर सामना संपला आणि सामना जिंकला निलेश दादा भिंताडे. डीजे थँक्यू डीजे. चला खरं आपल्याला मॅन ऑफ द मॅच राहिलेल्या आहेत. आजच्या दिवसभरातल्या 3 सामन्यांच्या मॅन ऑफ द मॅच आपल्याला या ठिकाणी द्यायच्या आहेत. चला विनंती असेल या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. थँक्यू थँक्यू. पाच शेवटच्या षटकामध्ये ज्यानं 3 षटकार खेळले तो आकाश चिंदारिया याच्यासाठी पारितोषिक होतं. संघ मालक निलेश दादा भिंताडे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक त्या खेळाडूला दिलं जाणार आहे. काय सामना झाला. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला. जिथे 6 चेंडू 20 धाब्यांची गरज असताना एक बहारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये आकाशनं साकारली आणि त्या खेळीसाठी नक्की संघ मालक निलेश दादा भिंताडे यांनी 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी घोषित केलेलं आहे. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. या आधीच्या 3 सामन्यांचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचे आहेत. सचिन अण्णा पाटील कांचन.
यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. या आकाश, या ते 500 रुपयांचं पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. खूप छान खेळ झालेला आहे ह्या ठिकाणी, अतिशय सुंदर. दोन्ही टीम आमचेच आहेत. जो खेळ चांगला खेळला ना त्याला माझ्यातर्फे 500 रुपये देतोय मी आता. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात. आकाश, काय खेळला मैदानाच्या आतमध्ये आकाश. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. आणि पारितोषिक होतं निलेश दादा भिंताडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि ते खतर पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. तर आधीच्या 2 सामन्यांचं मॅन ऑफ द मॅच राहून गेलेले आहेत. त्या आधीच्या सामन्यात श्री कुठे? श्री या, आपल्याला एक मॅन ऑफ द मॅच आहे. त्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. श्री निलेश दादा भिंताडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आकाश साठी होतं. ते पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. तर श्री खर तर या आधी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे आणि तो मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. तर बबलू पाटील साहेब या, आपलं देखील मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायचं राहून गेलं होतं. ते मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय. बबलू पाटील साहेब या. तर श्री साठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक निलेश दादा भिंताडे. खर तर 1000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहतोय ते संघ मालकाकडून नक्की दिलं जात आहे. निलेश दादा भिंताडे खरं तर आपला संघ त्यांनी या स्पर्धेमध्ये ठेवला. बबलू पाटील साहेब या ना, आपल्याला खतर पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देणं राहून गेलं होतं. ते मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देणार आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय त्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच एक सुंदरचं चषक देऊन आपण पाहतोय या ठिकाणी खेळाडूंना सन्मानित केलं जात आहे. अगदी शेवटचा सामना प्रेक्षणीय सामना झाला. प्रेक्षक राजांची मनं जिंकणारा तो सामना होता आणि कुठेतरी दिवसभराचा सगळा ताणभार तिथे हलका झाला आणि एक नेत्रदीपक सामना आमच्या सगळ्या क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती पडला. आणि एक तर अण्णा पाटील कांचन बबलू पाटील साहेबांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. एक चांगला सामना इथे संपला गेलाय. आजच्या दिवसातले एक यशस्वी खेळ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि याच बरोबर तिसऱ्या दिवसातला खेळही संपला. उद्या भेटू पुन्हा एकदा 10 वाजता. सगळ्यांना शुभरात्री. धन्यवाद समालोचक साहेब. ज्या लाईव्हच्या आपण जे क्षेत्ररक्षण आणि समालोचनाचं काम पाहिलं ते आमचे मित्र, त्यांच्याही मनापासून आभार. आणि चांगली मॅच झाली या ठिकाणी. तरी सर्व रसिकांचे मनापासून, सर्व स्पर्धकांचे, खेळाडूंचे व दर्शकांचे आभार आभार आभार. YouTube